दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। अनेक वर्षापासून जनतेची दिशाभूल करण्याचे काम शेकापने केले आहे। जे जयंत पाटील शेकाप भवनातून मुख्यमंत्री ठरवण्याच्या वल्गना करत होते, त्यांना त्यांचा अलिबागचा आमदारही निवडून आणता आला नाही। माझे चॅलेंज जयंत पाटलांना आहे, त्यांनी आता विधानसभेचा उमेदवार डिक्लेअर करावा, असे कुर्डूज जिल्हा परिषद मतदारसंघ आढावा बैठकीत राजाबाई केनी यांनी आक्रमक होत आवाहन केले। तसेच घड्याळासमोरील बटन दाबून महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या सुनील तटकरेंना बहुमताने विजयी करण्याचेही त्यांनी उपस्थित मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या उपस्थितीत सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी पांडवादेवी येथील जय मंगल कार्यालय हॉलमध्ये आढावा बैठक संपन्न झाली। यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख राजाबाई केनी बोलत होते। लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेतकरी कामगार पक्षाने विधानसभेचा उमेदवार डिक्लेअर करून दाखवावा। लोकांना वेळोवेळी मूर्ख बनवण्याचे काम त्या शेतकरी कामगार पक्षाच्या पाटील कंपनीने केले आहे। अलिबाग तालुक्यातील जनता सुद्धा आहे। कुर्डूज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता परिवर्तनाची लाट आली आहे। आमचे जुलकर भाऊ सारखे लोक, अनेक प्रकारचे लोक आज शिवसेना, भारतीय जनता पार्टीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। या कुर्डूज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये, प्रत्येक गावामध्ये बदल झालेला आहे मित्रांनो। ज्या वेळेला या तालुक्यामध्ये आणि या विभागामध्ये मतदारांचा आणि जनतेचा उठाव होतो, त्या वेळेला शेतकरी कामगार पक्षाला निष्ठानाबूद करतो। कारण 1992 साली या कुर्डूज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रकाश धुमाळच्या रूपाने एक मोठा इतिहास घडला आणि जयंत पाटलांना त्या वेळेला 1992 साली पराभव करावा लागला आणि त्याची पूर्णवृत्ती या लोकसभा निवडणुकीमध्ये होणार आहे, या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये होणार आहे। आणि आता जी येणारी लोकसभा नंतर जी विधानसभेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला आमदार महेंद्र शेठ हे 34,800 मतांनी निवडून आले होते। परंतु महेंद्र शेठ तुम्हाला शब्द देतो की तुमचा विजय हा 40,000च्या फरकाने होणार आहे। यावेळी मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणाले की मला विधानसभेला 1 मत कमी द्या, पण सुनील तटकरे साहेबांना 1 मत जास्त देऊन विजयी करा। घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून आणून सुनील तटकरे यांना दिल्लीत पाठवायचे आहे। तटकरेंना मत म्हणजे मोदींना मत, असे प्रतिपादन आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केले। भारतीय जनता पार्टीची प्रमुख राजधानी आहे, त्या तटकरे साहेबांना 1 मत म्हणजे मोदींना 1 मत, त्याच्यामुळे आपली मेहनत अतिशय जास्त लागणार आहे। आमचे कार्यकर्ते अतिशय सज्ज आहेत। 2 तासामध्ये 500,000 कार्यकर्ते जवळ ताकद आम्ही निश्चित निर्माण केली। आता त्याला तुमचंही आम्हाला सहकार्य आहे, कारण तुम्ही आपण युतीतनं मला आमदार केला आहे, ती माझी परतफेड निश्चित आहे। आणि मग ही निवडणूक मी किंवा सगळ्या नेते मंडळींनी आमच्या कांद्यावरती घेतली आहे आणि त्याचं थोडंसं होतं तुमच्या कांद्यावर प्रामाणिक प्रयत्न करतो। कारण पूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे की या निवडणुकीमध्ये महेंद्रची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे। म्हणून आतापर्यंत जे काही कष्ट पराकष्ट राजकारणामध्ये एकामेकाला मदत केली आहे, त्याची परतफेड म्हणून या निवडणुकीमध्ये तुमचं 1 मत हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरेल, तटकरे साहेबांसाठी महत्त्वाचं ठरेल। मागच्या वेळी आम्ही विधानसभाचा प्रचार केल्याचं बघितलं, दिलेल्या आश्वासनापैकी एकही शब्द पूर्ण झाले नाही आहे, पण तटकरे साहेब जे बोलतील ते करतील हा माझा पूर्ण विश्वास आहे। आणि म्हणून येणाऱ्या केंद्राच्या सरकारमध्ये मोदी साहेबांचा हात बळकट करत असेल तर तटकरे साहेबांना अतिशय मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं पाहिजे। या निवडणुकीचा मतदार हे 7 तारखेला आहे आणि मोदी साहेबांना आपण 3ऱ्यांदा पंतप्रधान करायला चाललोय, तसं तटकरेला 2ऱ्यांदा खासदार बनवायला चाललोय आणि मला 2ऱ्यांदा आमदार बनवायची बेरीज पण 7 होते। मी निश्चित सांगेन की माझ्या विधानसभेला 1 मत कमी दिलं चालेल, पण लोकसभेसाठी 1 मत जास्त द्या। लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधनकर, पेन।
अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.